फलटण शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करण्यासाठी नगर परिषदेसमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन. फलटण शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी नगर परिषदेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे आज सोमवार दिनांक 21 डिसेंबर रोजी मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. फलटण शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना यापूर्वी दिला होता. फलटण शहरातील वाढती अतिक्रमण निर्मूलन मोहीम बरेच दिवसापासून तांत्रिक कारणाने सुरू केली जात नव्हती, परंतु 6 महिन्यापूर्वी नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम धाडसाने सुरू केली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेने त्यांचे स्वागत केले. मात्र कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम अर्धवट सोडण्यात आली असून ती पुन्हा सुरू करावी. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत गोरगरीब जनतेची अतिक्रमणे काढली गेली आहेत, मात्र बड्या धेंडांची अतिक्रमणे तशीच राहिली आहेत. त्यामुळे व्यापारी व जनतेमध्ये फलटण नगर परिषदेने अन्याय केला असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन मोहीम द्वारे खुल्या केलेल्या जागेत पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरूपाची बांधकामे वेगाने होऊ लागली आहेत. सतत रहदारीने गजबजलेल्या चौकातील अतिक्रमणे, काढलेल्या पत्र्याच्या शेडखालील सिमेंटचे कठडे तसेच असल्याने अतिक्रमण काढूनही रस्ता पूर्वीप्रमाणेच अरुंद राहिला असून त्याचा राडारोडा अवतीभोवती पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. फलटण नगर परिषदेने कोणत्याही सबबी न सांगता अर्धवट राहिलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम ताबडतोब पुन्हा सुरू करावी आणि कसलाही अडथळा न जुमानता सरसकट अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी युवराज शिंदे व मितेश खराडे यांनी यावेळी केली आहे. बेमुदत धरणे आंदोलनाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र फडतरे, नगरसेवक अशोकराव जाधव, ॲडव्होकेट नरसिंह निकम, व्यापारी संघटना शहर उपाध्यक्ष राहुल शहा, नगरसेवक सचिन ऐवळे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, महिला आघाडी अध्यक्षा सौ उषा राऊत, किसान मोर्चा फलटण उपाध्यक्ष शशिकांत रणवरे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन जगताप, भाजप विधी फलटण अध्यक्ष आदेश भोयटे, तानाजी कर्णे, निलेश चिंचकर, राहुल पवार, सुभाष जेबले, नितीन वाघ, प्रल्हाद भोयटे, राजेश शिंदे, आमिरभाई शेख, राजकुमार देशमाने, महादेव पोकळे, बंडू शिंदे यांच्यासह अनेकांनी समक्ष भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. काही ना काही कारणास्तव काही ना काही कारणास्तव मागं थांबली गेली होती, पण मागील 6 महिन्यापूर्वी माननीय मुख्याधिकाऱ्यांनी ती मोहीम चालू केली असता ती अर्धवट पद्धतीने ती मोहीम थांबवण्यात आली. त्याला कोरोनाचं कारण देऊन त्या मोहीम थांबवण्यात आली. आम्हाला एवढेच ह्या धरणे आंदोलनाच्या वतीने त्यांना सांगण्याचं आहे की तुम्ही ती त्वरित अतिक्रमण मोहीम चालू करावी व मोठ्या देंडांची, संपूर्ण मोठ्या देंडांची आणि जी काय अतिक्रमणे ती त्यांनी काढावीत, हेच आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून सांगणं आहे.